यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, काय सांगाल? अगदी थोडा वेळ उरलेला आहे, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, ईव्हीएम मध्ये मतदान तर कैद झालेलं आहे, आज आहे मतमोजणी। कशा पद्धतीचं चित्र दिसतंय? आणि दुसरं म्हणजे धाकधूक निश्चितच वाढलेली असेल, तर राजकीय वर्तुळात एकूणच कसं वातावरण तुम्हाला दिसतंय? अफारा, नक्कीच जसं तू म्हणालीस की धाकधूक नक्कीच वाढली असेल। प्रत्येक उमेदवाराची धाकधूक आज वाढलेली आहे, कारण जवळपास 6:30 वाजलेले, त्यांनी एक दीड तासानंतर म्हणजे 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिले जे टपाल मतदान आहे त्याची मोजणी होईल। आता मी जे आहे माहीम मतदान केंद्रावर आहे। माहीम मतदान केंद्र जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या सर्वात ज्या बिग फाईट्स आहेत त्या बिग फाईट्सपैकी असलेली एक मतदारसंघ आहे, ज्याच्यामध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे थेट पहिल्यांदाच मतदानात उतरलेले आहेत, निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। त्यांचं नेमकं काय होणार, त्यांचं भविष्य नेमकं काय ठरणार, हा आजचा दिवस ठरवणार आहे। पुढे नेमकं त्यांची राजकीय वाटचाल कशी असणार आहे याबाबतचं आज त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। त्यांच्यासोबतच राज ठाकरेंसाठी देखील महत्त्वाचा दिवस आहे, कारण त्यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली। कारण गेल्या काही निवडणुका आपण पाहिल्या तर सातत्याने मनसेचा जो परफॉर्मन्स आहे राजकीय निवडणुकींमधला, तर तो लो असलेला पाहायला मिळालेला आहे। मात्र यावेळेस नेमकं काय होणार आहे, मनसेला उभारी मिळणार का? कारण यावेळेस भाजपाने देखील मनसेला साथ दिलेली आहे आणि या साथीमुळे मनसे आता पुन्हा राजकीय वर्तुळात तरेल का याबाबतच्या चर्चा ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसापासून रंगताना दिसत आहेत। तर तिथं दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार जे होते सदा सरवणकर यांची प्रतिष्ठा पणाला आहे। तर जिथे सेना भवन आहे त्याच इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत हे रिंगणात आहेत। त्याच्यामुळे तिन्ही पक्षांनी आपला जोर लावलेला आहे। गेल्या एक महिनाभरापासून जोरदार प्रचार झालेला आहे आणि आता थोड्या वेळातच त्या प्रचाराचं आणि जनतेने केलेल्या मतदानाचं नेमकं काय रिझल्ट येत आहेत ते एक दीड तासानंतर आपल्याला समजायला सुरुवात होईल। पहिली जी मोजणी आहे ती 8 वाजल्यापासून सुरू होईल, त्यामुळे या बिग फाईट लढतीत नेमकं कुणाला विजय मिळणार, अमित ठाकरे यांचं काय होणार, किंवा शिंदेच्या शिवसेनेचा आमदार पुन्हा निवडून येणार का, ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा इथे उमेदवार आपला झेंडा इथे रवेल, या प्रकारचे सगळं चित्र जे आहे ते 8 वाजल्याच्या नंतर स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल। एकूणच असं म्हणता येईल की मनसेचा परफॉर्मन्स कसा राहतो या निवडणुकीमध्ये तेही बघावं लागेल, कारण फक्त एक आमदार निवडून आले होते मागच्या 2 निवडणुकीमध्ये, आणि त्याचबरोबर दुसरे ठाकरे जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत ते जिंकून येणार का याविषयी सुद्धा प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते। त्यामुळे याविषयीचे अपडेट माहीमच्या ज्या मतमोजणी केंद्रावरून आपण घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।